प्रतिकूल परिस्थितीत बुद्धी, युक्ती आणि चातुर्याच्या बळावर छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. त्यांचं वास्तुशास्त्र, सिंचन व्यवस्था, शेती पद्धती, प्राचीन युद्धकला यासह विविध बाबींची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी किल्ले स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं. तसंच पुढील वर्षी 500 स्पर्धकांचा सहभाग असलेल्या जिल्हा पातळीवरील किल्ला स्पर्धेचं भाजपकडून आयोजन होणार असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं. भाजप कार्यालयात किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण समारंभामध्ये ते बोलत होते. दीपावली सणादरम्यान गल्लीबोळात किल्ले बनवले जातात. या निमित्तानं छत्रपती शिवरायांचा इतिहास मुलांना वाचायला, ऐकायला मिळतो. कोल्हापुरात तालीम संस्थांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात किल्ले उभारणी केली जाते. यंदा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं किल्ले स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज भाजप कार्यालयात पार पडला. खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून झालेल्या किल्ला स्पर्धेला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकापेक्षा एक सरस किल्ल्यांची उभारणी केल्यानं युवा शक्तीच्या इंजिनिअरिंगचा नमुना अनुभवता आल्याचं भाजप महानगर अध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितलं. खासदार धनंजय महाडिक यांनी संसद खेलरत्न उपक्रमाअंतर्गत 22 क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं. त्यातच या किल्ले स्पर्धांचा अंतर्भाव होता. त्यातून तरुणांना इतिहास जाणून घेण्याची चालना मिळाल्याचं भाजपचे राज्य सचिव महेश जाधव यांनी सांगितलं. सांसद खेलरत्न उपक्रमात जिल्ह्यात 40,000 मुलांचा सहभाग होता. त्यामुळं क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचं काम झालं. त्यातूनच छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत जावा, मुलांनी विविध गड किल्ल्यांना भेटी द्याव्यात, शिवरायांची युद्धनीती, सिंचन व्यवस्था, शेतीतंत्र, वास्तुशास्त्र जवळून अनुभवता येईल, हा या किल्ला स्पर्धेमागचा उद्देश होता. पुढील वर्षी भाजपच्या वतीनं 500 स्पर्धकांच्या सहभागातून किल्ले स्पर्धा होणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं. दरम्यान या स्पर्धेत शिवाजी पेठेतील संध्यामठ तरुण मंडळ आणि मंगळवार पेठेतील 60 मारी तरुण मंडळाला प्रथम क्रमांक, भोसलेवाडीतील वीर संभाजी तरुण मंडळ आणि गुरुवार पेठेतील मावळा ग्रुप यांना द्वितीय क्रमांक, शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था आणि ठोंबरेमळा इथल्या शिवनेरी तरुण मंडळाला तृतीय क्रमांकाचं बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. राधाकृष्ण तरुण मंडळ, नेताजी तरुण मंडळ, दत्तगुरू पायमल वसाहत, सायबर चौक, जय शिवराय मित्रमंडळ, शिवाजीनगर तरुण मंडळ यांना उत्तेजनार्थ बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, अप्पा लाड, अमर साठे, विराज चिखलीकर, विश्वजित देसाई, नगरसेवक वैभव कुंभार, प्रमोद देसाई, सुनील वाडकर, रिंकू देसाई, नगरसेविका दीपा काटकर, पूजा पवार, पल्लवी देसाई, मानसिंग पाटील, अभय तेंडुलकर, सतीश पवार, डॉक्टर सदानंद राजवर्धन, विजय अग्रवाल, संदीप कुंभार, संग्राम जरग, अवधूत भाटे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.